नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC गाईड या यूट्यूब चॅनलवर मी अर्जुन आपले स्वागत करतो. अलीकडे मुख्यतः MPSCद्वारे होणाऱ्या परीक्षा आणि प्रश्न विचारण्याचा कल यामध्ये बराच बदल झालेला आहे. त्या बदलाला अनुसरून आपल्या अभ्यासाला दिशा मिळावी म्हणून मी आपल्यासमोर MPSC गाईड हा यूट्यूब चॅनल घेऊन आलेलो आहे. MPSC गाईड हे चॅनल आपल्याला UPSC तसेच राज्यसेवा पूर्व परीक्षा, राज्यसेवा मुख्य परीक्षा, त्याचप्रमाणे कंबाईन आणि ग्रुप सी ह्या परीक्षांसाठी देखील उपयुक्त ठरेल. मित्रांनो, या व्हिडिओ सिरीजची सुरुवात मी राज्यशास्त्र म्हणजेच पॉलिटी या विषयापासून करत आहे. त्यासाठी मी लक्ष्मीकांत आणि गरजेनुसार इंटरनेटचा वापर केलेला आहे. माझी विद्यार्थ्यांना वैयक्तिक सूचना आहे की त्यांनी पॉलिटीचा अभ्यास करताना घटकानुसार इंग्रजी शब्दांची माहिती करून घ्यावी. उदाहरणार्थ 2018मध्ये भारत मंत्री या संज्ञेवर एक प्रश्न विचारला गेला होता. त्यामध्ये भारत मंत्र्यावर प्रश्न असा होता की जे मराठी आणि इंग्रजी ह्या दोन्ही भाषांमध्ये आपल्याला प्रश्न विचारला जातो आहे, तर दोन्ही ठिकाणी सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया असा शब्दाचा उल्लेख होता. पण बऱ्याच विद्यार्थ्यांना सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया म्हणजेच भारत मंत्री किंवा भारत सचिव असतो हे माहीत नव्हतं आणि म्हणून बऱ्याच विद्यार्थ्यांना उत्तर आलं असतं पण ते चुकीचं ठरलं. तर मित्रांनो, आज आपण संविधान या घटकापासून पॉलिटी या अभ्यासक्रमाची सुरुवात करणार आहोत. संविधान निर्मिती या घटकामध्ये आपण सर्वप्रथम हे पाहूया की नेमकं संविधान म्हणजे काय. तर आपल्याला माहीत आहे की एखादा खेळ खेळताना त्या खेळाविषयी काही नियम असतात. त्या नियम आणि अटींचे खेळ खेळणाऱ्यांना सर्वांनाच पालन करावं लागतं, तरच तो खेळ यशस्वीरित्या खेळला जाऊ शकतो. त्याचप्रमाणे एखादा देश, त्याची सिस्टीम, त्याची जी प्रणाली आहे ती चालण्यासाठी संविधानाची आवश्यकता असते. संविधान म्हणजे एक नियमांचा आराखडा बनवलेला असतो आणि त्यानुसार त्याच्यामध्ये मग अधिकार, कर्तव्य आणि इतर गोष्टी समाविष्ट केलेल्या असतात. तर भारतीय संविधानाची निर्मिती ही बरीच काही वर्षांची एक प्रक्रिया आहे. तर 1934मध्ये M.N. रॉय यांनी संविधान सभेची संकल्पना सर्वप्रथम मांडली. त्यानंतर त्याच वर्षी डिसेंबर 1934मध्ये पाटणा येथील ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या बैठकीत संविधान सभेची औपचारिक मागणी करण्यात आली होती. त्यानंतर 1938मध्ये जे काँग्रेसचं हरिपुरा येथे अधिवेशन झालं होतं, त्या अधिवेशनात पंडित नेहरू यांनी प्रौढ मताधिकाराद्वारे संविधान सभा निवडली जावी अशी मागणी केली होती. त्यानंतर 1940च्या दरम्यान द्वितीय युद्ध चालू होतं, जागतिक युद्ध. तर त्या युद्धादरम्यान ब्रिटिशांनी भारताला काही योजना समोर देण्याचा प्रयत्न केला होता. तर त्या योजनेमध्ये एक तरतूद अशी होती की संविधान सभा ही मुख्यतः भारतीयांची असावी. त्यालाच इंग्रजीतून मेनली इंडियन्स असं म्हटलं गेलं. त्यानंतर 1942मध्ये क्रिप्स मिशन 1942मध्ये भारतात आलं. त्या क्रिप्स मिशनमध्ये पूर्णतः भारतीय म्हणजेच सोल्ली इंडियन्स असा उल्लेख होता. मे 1946मध्ये कॅबिनेट मिशन भारतामध्ये आलं. कॅबिनेट मिशनमध्ये 3 सदस्य होते, A.V. अलेक्झांडर, पेथिक लॉरेन्स आणि सर स्टॅफोर्ड क्रिप्स. माझी विद्यार्थ्यांना विनंती आहे की मी जे पॉईंट्स सांगतो आहे किंवा या व्हिडिओमध्ये पॉईंट्स तुमच्या समोर दिसत आहेत त्यांनी कृपया आपल्या नोट्समध्ये नमूद करून घ्यावे. स्क्रीनशॉट काढली तर चांगलीच राहील, पण जर तुम्ही स्वतः हाताने लिहिलात तर योग्य प्रकारे तुमच्या ते लक्षात राहू शकेल. तर ह्या त्रिमंत्री योजनेमध्ये त्या योजनेचे, त्या मिशनचे जे हेड होते ते पेथिक लॉरेन्स होते. तर त्या त्रिमंत्री योजनेमध्ये संविधान सभेच्या निर्मितीची तरतूद केलेली होती. त्याच्यामध्ये अशीही तरतूद होती की जे संविधान सभेमध्ये सदस्य निवडले जातील ते अप्रत्यक्ष निवडले जातील. आणि अप्रत्यक्ष कसे निवडले जातील, तर जे काही त्यावेळेस तत्कालीन प्रांतिक कायदेमंडळ होते त्या सदस्यांद्वारे निवडले जाणार होते. ज्याप्रमाणे आज
राज्यसभेवर आपण खासदार निवडले जातात, ते अप्रत्यक्ष निवडले जातात, तर त्या प्रकारची पद्धत त्यावेळेस अनुसरण्यात आली होती. याच पद्धतीला एकल संक्रमणीय मताद्वारे प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धत म्हणजेच प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशन बाय मीन्स ऑफ सिंगल ट्रान्सफरेबल वोट असे म्हणतात. यामध्ये जागांचे प्रमुख 3 गटामध्ये विभागणी करण्यात आलेली होती: शीख, मुस्लिम आणि साधारण. तर आपल्याला माहीत आहे की 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. त्या दिवशी भारताची फाळणी झाली होती. भारत आणि पाकिस्तान असे 2 देश निर्माण करण्यात आले होते. पण संविधान सभेची स्थापना त्यापूर्वीच झाल्यामुळे म्हणजेच डिसेंबर 1946 झाल्यामुळे फाळणीपूर्व जागा वाटप आणि फाळणीच्या नंतरची जागा वाटप अशा 2 टप्प्यामध्ये आपण या घटकाचा अभ्यास करणार आहोत. तर फाळणीपूर्व घटकामध्ये एकूण जागा 9 डिसेंबर 1946 रोजी एकूण 389 जागांवर निवडणूक घेण्यात आली. त्यामध्ये ब्रिटिश प्रांतातील 292 सदस्य निवडून आलेले होते. भारतीय संस्थानिकांना 93 जागा गेल्या होत्या आणि 4 जागा ज्यामध्ये अजमेर, मारवाड, बलुचिस्तान, कुर्ग आणि दिल्ली ह्या तत्कालीन प्रांतांचा समावेश होता. तर 93 जागा बाजूला ठेवल्या तर 292 आणि 4 असे मिळून 296 जागांचं वितरण मी इथे दिलेलं आहे. त्यामध्ये इंडियन नॅशनल काँग्रेसनं 208 जागा जिंकल्या होत्या. मुस्लिम लीगच्या वाट्याला 73 जागा आल्या होत्या आणि इतर जागांमध्ये 15 जागांचा समावेश होता. तर त्या इतर जागांचा मी पुढे घटकनिहाय वितरण दिलेलं आहे. त्यामध्ये अपक्षांना 8 जागा गेल्या होत्या आणि एका पक्षाने 1 अशा प्रकारे 7 पक्षांनी 7 जागा जिंकल्या होत्या. तर ते कोणते पक्ष ह्या टॉपिकवर प्रश्न येऊ शकतो. शक्यतो मेन्समध्ये असा प्रश्न विचारला जाऊ शकतो, तरी पण प्रिलिम्सच्या दृष्टिकोनातून आपण लक्षात ठेवलेलं फायदेशीर ठरेल. तर ते पक्ष होते युनियनिस्ट पार्टी, युनियनिस्ट मुस्लिम, युनियनिस्ट शेड्यूल कास्ट, कृषक प्रजा पार्टी, शेड्यूल कास्ट फेडरेशन, कम्युनिस्ट आणि सिख नॉन काँग्रेस. संविधान सभा आणि महिला हा घटक देखील तेवढाच इम्पॉर्टंट आहे विद्यार्थी मित्रांनो. तर 389 सदस्यांमध्ये 15 महिला निवडून आल्या होत्या. तर त्या महिलांची नावे मी पुढे दिलेली आहेत. ती नावे अशी आहेत: दुर्गाबाई देशमुख, रेणुका रे, हंसाबेन मेहता, लीला रॉय, पूर्णिमा बॅनर्जी, सरोजिनी नायडू, कमला चौधरी, सुचेता कृपलानी, एनी मॉस्केरेन, बेगम रसूल, विजयालक्ष्मी पंडित, राजकुमारी अमृता कौर, मालती चौधरी, दक्षयानी वेलयुदन आणि अम्मू स्वामीनाथन. राज्यसेवा 2019 प्रश्न विचारला गेलेला होता. जोड्या लावाच्या फॉर्मॅटमध्ये तो प्रश्न होता. तारीख दिलेली होती एका कॉलममध्ये आणि दुसऱ्या कॉलममध्ये त्या तारखेला कोणती घटना घडलेली होती हे दिलेलं होतं. तर 9 डिसेंबर 1946 रोजी संविधान सभेची पहिली बैठक भरली आणि त्या बैठकीमध्ये तात्पुरते अध्यक्ष म्हणून सच्चिदानंद सिन्हा यांची निवड करण्यात आली होती. त्यानंतर 11 डिसेंबर 1946 म्हणजे दुसऱ्या दिवशी 2 दिवसानंतर अध्यक्ष म्हणून राजेंद्र प्रसाद यांची निवड करण्यात आली आणि उपाध्यक्ष म्हणून एच.सी. मुखर्जी यांची निवड केली गेली. ह्या निवडणुकीची शिफारस जे.बी. कृपलानी यांनी केली होती आणि या शिफारसीला अनुमोदन सरदार पटेल यांनी दिलं होतं. मित्रांनो, हे बारीक घटक खूप महत्त्वाचे आहेत. शक्यतो तुम्ही लक्ष देऊन ऐकण्याचा प्रयत्न करा आणि लक्षात ठेवण्याचा देखील प्रयत्न करावा. तर पहिल्या बैठकीमध्ये एकूण 9 महिला उपस्थित होत्या आणि भारत हा संविधान बनवतो आहे म्हणून काही देशांनी सदिच्छा संदेश पाठवले होते. तर त्यामध्ये चीन आघाडीवर होता. सध्या चीन आणि भारत यांच्यामध्ये तणावाचं वातावरण आहे, पण त्यावेळेस 1946 भारत आणि चीन यांचं संबंध चांगले होते. तर चीनने त्यानंतर अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया ह्या देशांनी भारताला सदिच्छा संदेश पाठवले होते. एक गोष्ट मी इथे ॲड केलेली आहे. 16 जुलै 1947 नुसार कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली म्हणजेच संविधान सभेसाठी 2 उपाध्यक्षांची निवड केली गेली. तर एक होते
HC मुखर्जी आणि दुसरे VT कृष्णमाचारी. तर फाळणीनंतर जागा वाटप कशा झाल्या ते आता आपण पाहूया. भारताच्या वाट्याला एकूण 299 जागा आल्या होत्या. फाळणीपूर्व एकूण 389 जागा होत्या आणि फाळणीनंतर 299 जागा भारताच्या वाट्याला आल्या. तर त्यापैकी ब्रिटिश भारतामध्ये 229 जागा, म्हणजे ब्रिटिश भारतामधून 229 सदस्य निवडले जातील आणि संस्थानिकांना 70 जागा देण्यात आल्या होत्या. मित्रांनो, आपल्याला माहीतच असेल की संविधान सभेमध्ये मुस्लिम लीगने बहिष्कार घातला होता. सुरुवातीला संस्थानिकांनी संविधान सभेमध्ये येण्याचं टाळलं होतं, पण हळूहळू त्यांनी देखील संविधान सभा जॉईन केली होती. तर ह्या 229 जागांपैकी प्रांतनिहाय जागांची मी खाली उतरत्या क्रमाने मांडणी दिलेली आहे, ती तुम्ही लक्षात ठेवावी. तर सर्वाधिक सदस्य UP या प्रांतातून होते, त्याला युनायटेड प्रोव्हिन्स असे म्हणायचे त्यावेळेस. नंतर मद्रास, तिथून 49 सदस्य, बिहार येथून 36 आणि बॉम्बे येथून 21. विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेमध्ये असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की संविधान सभा आणि कायदेमंडळ, म्हणजे त्यावेळेस हे दोन्ही इन्स्टिट्यूशन काम करत होते, तर दोघांमध्ये नेमका फरक काय होता. तर संविधान सभा ही संविधान निर्मितीचं काम करत होती आणि कायदेमंडळ, आपल्याला माहीत आहे की 15 ऑगस्ट 1947ला भारताला स्वातंत्र्य मिळालं. त्याच्या आधी म्हणजे 15 ऑगस्ट 1947पर्यंत ब्रिटिशांनी जे कायदे केले, म्हणजे आपल्यासाठी ब्रिटिश कायदे करत होते. पण 1947 नंतर सत्ता भारतीयांना सोपवण्यात आली. नेमकं पुढे कसं करायचं, कामं कसे करायचे, तर त्याच्यासाठी कायदेमंडळाची आवश्यकता होती. तर ते तत्कालीन कायदे, जे आवश्यक कायदे करायचे होते, त्यासाठी संविधान सभा हीच कायदेमंडळ म्हणून काम करायची आणि जो संविधान निर्मितीचं कार्य आहे तर ती संविधान सभा करायची, संविधान सभा या नावाने. तर 17 नोव्हेंबर 1947 रोजी JV मावळणकर यांची कायदेमंडळाचे अध्यक्ष म्हणून निवड केली गेली. संविधान सभेने संविधान निर्मितीबरोबरच आणखी काही कामं केलेली आहेत. तर ती कामे अशी की मे 1947मध्ये राष्ट्रकुल सदस्यत्वाला मान्यता दिली गेली. राष्ट्रकुल सदस्यत्व म्हणजे कॉमनवेल्थ. 22 जुलै 1947ला राष्ट्रध्वजाला मान्यता दिली गेली आणि 24 जानेवारी 1950 रोजी राष्ट्रगीत व राष्ट्रगान ह्यांना देखील मान्यता दिली गेली. कधीकधी मुलांना ह्या 3 पॉईंटवर कन्फ्युजन होतं. त्यापैकी मी 2 पॉईंट्सवर असं सांगेन की राष्ट्रध्वज याला मान्यता 22 जुलै 1947ला भेटली आणि 15 ऑगस्ट 1947ला भारत स्वतंत्र झाला. आता भारताला स्वातंत्र्य भेटलं आहे, तर झेंडा फडकावण्यासाठी आधी झेंडाला मान्यता भेटणे गरजेची असायला पाहिजे होती. म्हणजेच त्याच्या आधी सुमारे 20-25 दिवस आधी, म्हणजेच 22 जुलै 1947ला राष्ट्रध्वजाला मान्यता भेटली आणि हे लक्षात राहील. 24 जानेवारी 1950 रोजी राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान ह्यांना मान्यता भेटली. विद्यार्थ्यांचा गोंधळ राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान यामधील फरकांवर देखील असू शकतो. तर जे जन गण मन हे आहे तो भारताचा राष्ट्रगान आहे आणि वंदे मातरम हे भारताचे राष्ट्रगीत आहे. तर आपल्याला माहिती आहे की 26 नोव्हेंबर 1949 ह्या रोजी संविधान सभेने घटनेला मंजुरी दिली. तर त्याआधी अंतिम मसुदा हा 4 नोव्हेंबर 1948 ह्या दिवशी सादर केला गेला. घटनेची स्वीकृती आता आपण पाहिल्याप्रमाणे 26 नोव्हेंबर 1949ला झाली. एकूण 11 सत्रांमध्ये संविधान सभा भरवली गेली आणि घटनेची निर्मिती केली गेली. त्यासाठी एकूण खर्च 64 लाख रुपये आला. मूळ घटनेमध्ये जी 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारली गेली आणि 26 जानेवारी 1950 पासून लागू केली गेली. तर त्या मूळ घटनेमध्ये एक प्रास्ताविक, 8 अनुसूची, 22 भाग आणि 395 कलमे यांचा समावेश होता. 26 जानेवारी 1950 रोजी घटना अंमलात आली,
पण निवडणुका मार्च 1952मध्ये झाल्या होत्या. पहिली लोकसभेची निवडणूक ही मार्च 1952मध्ये झाली होती. तर त्या दरम्यानचा काळ जो आहे, तर त्या दरम्यानच्या काळामध्ये कायदे करण्यासाठी म्हणून संसदेची जी गरज होती, ती तात्पुरती संसदेची गरज ही संविधान सभेने पार पाडली. तर मित्रांनो,